नाशिकमध्ये बनावट व्यक्ती उभी करून भूखंडांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या मोठ्या टोळीचा इंदिरानगर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणात 2 वकिलांसह 14 जणांचा सहभाग उघड झाला असून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं तपासात समोर आलं। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेतनानगर आणि वडाळा गाव परिसरात 2 भूखंडांच्या मालकांच्या नावाने बनावट व्यक्ती उभ्या करून त्यांचे आधार कार्ड, बँक खाते आणि इतर कागदपत्रे तयार करण्यात आली। त्यानंतर ते भूखंड तृतीय पक्षाला विक्री करून मूळ मालक आणि खरेदीदार अशा दोघांची फसवणूक करण्यात आली। त्या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले। तपासादरम्यान आरोपींकडून आधार कार्ड अपडेटसाठी वापरले जाणारे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र देखील बनावट तयार करण्यात येत असल्याचं समोर आलं। तपासात या टोळीने नाशिक शहरात अशाच प्रकारे किमान 5 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं। यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। गुन्हा उघड झाल्यानंतर फरार झालेल्या 2 वकिलांना इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने भिवंडी येथून अटक केली। तसेच या टोळीने नाशिक आणि परिसरात आणखी अशा प्रकारचे भूखंड घोटाळे केले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष फुटे करत आहेत। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।